नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान मधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडबे, तुमची व्हर्च्युअल टीचर. मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमध्ये एक नवीन पाठ पाहणार आहोत. तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, डिझॅस्टर मॅनेजमेंट. तर डिझॅस्टर म्हणजे काय, आपत्ती म्हणजे काय? मुलांनो, आपल्या आजूबाजूला ह्या घटना तुम्हाला ज्या चित्रात दिसत आहेत त्या कधी ना कधी घडलेल्या असतात. तुम्ही आठवा चित्र पाहताना. पहिले चित्र काय आहे बघा, अर्थक्वेक, भूकंप. बघा, ऐकले का कधी भूकंप झालेला? भूकंप जेव्हा होतो तेव्हा जमीन हादरते, जमिनीला भेगा पडतात. साहजिकच जमिनीला भेगा पडल्या म्हणजे जमिनीवर असलेलं सर्व झाडं, घरं वगैरे उद्ध्वस्त होतं. ही आहे आपल्यावरची एक आपत्ती. दिस इज वन ऑफ द इव्हेंट. ह्या दुसऱ्या चित्रात काय दिसतंय बघा, सुनामी लाटा. सध्याच्या हल्लीच्या आपल्या इकडच्या अरबी समुद्रामध्ये तरी सहसा कमी, परंतु काही वर्षापूर्वी डिसेंबर महिन्यामध्ये इंडोनेशियाच्या समुद्रात भूकंप झाल्यामुळे जी सुनामी लाट आली होती. सुनामी लाट म्हणजे मोठी, प्रचंड मोठी इमारती एवढी लाट येते की जी आपल्या किनाऱ्यापर्यंत येते. आणि किनाऱ्यापर्यंत आल्यावर साहजिकच तिचा एवढा वेग असतो की ती लाटेबरोबर पुन्हा जेव्हा समुद्राची लाट, माहिती आहे ना, पाहिले तुम्ही, पाण्याबरोबर लाट मागे जाते. जाताना सगळी घरं वगैरे जे काही समुद्रकिनारी असेल ते मागे घेऊन जाते. ही प्रचंड उंच वेगवान लाट असते, म्हणून तिला सुनामी लाट असे म्हणतात. पहा, ह्या चित्रातसुद्धा मी अजून काही दाखवलेले आहेत आपत्ती. अतिवृष्टी, भरपूर पाऊस. आपण आपल्या जिल्ह्यामध्ये पाहतोच, वरचेवर जुलै महिन्याचा पाऊस अतिवृष्टीचा पाऊस असतो, भरपूर पाऊस. आत्ताच चिपळूण, कोकण विभागामध्ये, तसेच कोल्हापूर, महाड या ठिकाणी इतका पाऊस झाला ढगफुटीसारखा की जवळजवळ संपूर्ण चिपळूण जे आहे, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर पूर्ण भरून गेलं. घराघरामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालं. महाडमध्ये तर दरड कोसळून अनेक लोक दरडीखाली चिरडून मृत्युमुखी पावले. अशा प्रकारची ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ही एक आपत्ती आहे आग लागणे. आग लागली की एखाद्या वखारीला, कारखान्याला वगैरे आग लागते, तुम्ही ऐकलं असेल. ह्यामध्ये सुद्धा आग लागली की सर्व जळून भस्मसात होतं. कधीकधी घरातील लोकांच्या चुकीमुळे आग लागते, बरोबर ना? आपण कधी ह्यासुद्धा आपत्ती पाहिल्या असतील. चक्रीवादळ. आता मागील काही 1-2 महिन्यांच्या मागे, म्हणजे साधारण मे जूनच्या दरम्यान सुरुवातीलाच एक चक्रीवादळ होऊन गेलं, माहिती असेल तुम्हाला. त्या चक्रीवादळाने सुद्धा कोकणपट्टीला पूर्ण झोडपून काढलं, बरोबर ना? तुम्ही पेपरमधील किंवा टी व्हीवरील बातम्या ऐकत असाल की त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की अशा ह्या आपत्ती घडत असतात. त्यानंतर ही आहे ज्वालामुखी. आपल्याकडे सध्या ज्वालामुखी होत नाही, परंतु ज्या ठिकाणी असे पर्वत आहेत की ज्यांच्या
जपान वगैरे या ठिकाणी की पर्वताच्या आतमध्ये जी ज्वाला असतो किंवा लाव्हा असतो, उष्णता असते, ती पर्वत फोडून बाहेर येते. थोडक्यात त्याला ज्वालामुखी असे म्हणतात, वोल्कॅनो. आता ह्या अशा आपत्ती आपल्या अवतीभोवती कोणती ना कोणती, सगळ्याच नाही, पूर येतो, बरोबर ना, अतिवृष्टी ह्या होत असतात. अशाला आपण काय करतो? तर जेव्हा बघा आपत्ती येणार असते तर तुम्ही तर लहान मुलं आहात, तुम्हाला काही समजणार नाही ना काय करायचं. परंतु सरकार सतर्क असतं. आपलं जे सरकार आहे, महाराष्ट्र सरकार, आपलं जे हवामान खातं आहे, त्यांना त्याची म्हणजे बातमी तुम्हाला माहिती, हवामान खातं अंदाज देतो, त्याचा अंदाज आलेला असतो. मग त्यावेळेला लोकांचं स्थलांतर केलं जातं. लोकांना ज्या ठिकाणी पूर येणार असेल त्या ठिकाणी हलवून दुसऱ्या ठिकाणी नेलं जातं. कोल्हापूरलाही तेच गेलं, महापूर येणार होता, मग लोकांना दुसरीकडे स्थलांतरित केलं जातं. तुम्हीसुद्धा यातला एखादा प्रसंग कधी ना कधी अनुभवलाच असेल. मागील चित्रात मी दाखवलं हे चक्रीवादळ आहे किंवा अतिवृष्टी. तर आत्ता जुलै महिन्यातला पाऊस असा भयानक पाऊस असतो की त्यामध्ये काही ना काही नुकसान होतच असतं. आता हे प्रसंग का होतात? काही प्रसंग नैसर्गिक आहेत. निसर्ग चक्रीवादळ काय आपल्यामुळे येत नाही. समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला की त्यामुळे चक्रीवादळ येतं. पाऊस भरपूर पडतो किंवा आग लागते. आता काही गोष्टी आहेत त्या नैसर्गिक आहेत, भूकंप वगैरे किंवा हा ज्वालामुखी आहे. पण काही आपल्या माणसांमुळे पण होतात. जंगलाला आगी लागतात बघा, किंवा एखादी घरामध्ये एखादी आग लागली अशी बातमी येते, तर घरातील व्यक्तीने काहीतरी चूक केलेली असते. काहीतरी समजा गॅस चालू राहिला असेल त्यामुळे आग लागते, बरोबर ना, किंवा एखादी लाकडाची वखार, एखादी जर ठिणगी पडली तर त्या ठिकाणी त्यामुळे काय लागू शकते? आग लागू शकते. तर अशा ह्या सगळ्या डिझॅस्टर्स म्हणजे काय, ह्या सगळ्या आपत्ती आहेत वेगवेगळ्या. काही आता तुम्हाला मी चित्रात दाखवल्याप्रमाणे ह्या समोर दिसत आहेत त्या आपोआप निसर्गात घडतात. पण काही आपत्ती ज्या आहेत त्या माणसाच्या चुकीमुळे घडतात. तर पाहूया आपण आपत्ती म्हणजे काय याचा आपण पुढे अभ्यास करूया. नाऊ व्हॉट इज डिझॅस्टर? आपत्ती म्हणजे काय? तर अशी घटना, अचानक संकट उद्भवत, पाऊस येणार किंवा पूर येणार. पाऊस आपल्याला माहिती आहे येणार, परंतु त्यामुळे पूर येणार, महापूर येणार हे आपल्याला माहीत नसतं. किंवा भूकंप होणार आहे. आत्ताच बघा केवढं तरी मोठं संकट आपल्यावर आहे, करोनाचं संकट. हे आपल्याला माहिती होतं का येणार ते? अशा अचानक उद्भवणारं असं संकट की ज्यामुळे राष्ट्राची, समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते. अशा संकटाला आपत्ती म्हणतात. द सडन इव्हेंट दॅट कॉजेस लार्ज स्केल डॅमेज टू द लाईफ, प्रॉपर्टीज and social aspects of the nation or society, and that is called as disaster. आपल्या अवतीभोवती म्हणजे आपल्या परिसरात किंवा आपल्या शहरात, आपल्या देशात असे बरेच अनेक आपत्तीच होऊन गेलेल्या आहेत. There are different events which are occurred. You can see in this picture. हा बघा इथे 1993चा किलारी भूकंप. हा भूकंप पहाटे 4 वाजता झालेला भूकंप होता. तेव्हा बाळानं तुमचा जन्मही झालेला नसेल. जमिनी हादरल्या होत्या आणि लातूरमध्ये सर्व नष्ट झालं होतं. हे पहा, ह्या चित्रामध्ये 26 जुलै 2005 अतिवृष्टीचं हे चित्र आहे. 26 जुलैला जो पाऊस झाला होता ढगफुटीसारखा, सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. मिठी नदीला पूर आल्यामुळे आणि त्याच वेळेला भरतीची वेळ असल्यामुळे सर्व पाणी नदीच्या बाहेर येऊन सर्व परिसरामध्ये पसरलं होतं. सर्व गाड्या पहा तुम्ही, गाड्यासुद्धा पाण्यामध्ये आहेत. पूर्ण एवढी ट्रेन गाड्या पाण्यामध्ये आहे. लोक पाण्यातून चालत चालले आहेत. बसच्या टपावर लोक चढलेली आहेत. आणि अशा प्रकारे जी कंडिशन आहे ती 26 जुलैला झालेली आहे. ही सुद्धा एक नैसर्गिक आपत्तीच आहे. जुलै 14 माळीण गावात दरड कोसळली होती. पावसामुळे डोंगरावर झाडं नसल्यामुळे काय झालं होतं? झाडं नसल्यामुळे माती भुसभुशीत झाली आणि घरासकट ती माती खाली वाहून आली होती. दरड कोसळली होती माळीण गाव.
हे पुढचं चित्र आहे तामिळनाडूमधील अतिवृष्टीचं. नोव्हेंबर 15मध्ये तामिळनाडूला जी अतिवृष्टी झाली होती त्याचं हे चित्र. ह्या सर्व चित्रांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या दुर्घटना दिसत आहेत. महाडची दुर्घटना तर रात्रीच्या वेळेला घडलेली दुर्घटना होती. 2 ऑगस्ट 16ला पावसाच्या दिवसामध्ये गणपतीच्या आधीचा हा इव्हेंट आहे. पूल कोसळला होता रात्री 11 वाजता, तुम्हाला पहिल्या चित्रात दिसत असेल. आणि हा पूल कोसळलेला रात्रीचे वेळ असल्यामुळे गाड्यांना कळलं नाही आणि जशा गाड्या ह्या बाजून येत होत्या त्या सर्व गाड्या ह्या नदीमध्ये, ही जी नदी आहे सावित्री नदी, त्या नदीच्या आतमध्ये गाड्या जात होत्या. बसेस, 4 व्हीलर गाड्या, 2 व्हीलर, बऱ्याच गाड्या ह्या पाण्यामध्ये, गाड्या म्हणजेच गाड्यांबरोबर गाड्यांमधली माणसं सुद्धा ह्यामध्ये वाहून गेली होती. अशा प्रकारच्या ह्या वेगवेगळ्या घटना ज्या आहेत त्यांना आपण आपत्ती म्हणतो. मग ह्या आपत्ती कशामुळे येतात? अतिवृष्टीमुळे. चित्रामध्ये पाहिलं ना तुम्ही आता, डिझास्टर, भरपूर पाऊस आला, भूकंप, वीज कोसळणे. जेव्हा पावसाच्या वेळेला ज्या विजा चमकतात तर अतिशय प्रचंड प्रमाणामध्ये विजा चमकल्या आणि आजूबाजूला कुठे लोखंडाचा खांब वगैरे असेल तर त्या खांबावर कोसळून त्या विजा खाली येतात. व्होल्कॅनो, जंगलाला लागणारी आग, वाढत्या लोकसंख्येमुळे कधीकधी चेंगराचेंगरी होते. चेंगराचेंगरीचाही प्रसंग 2 वर्षापूर्वी झाला होता दसऱ्याच्या आधी. बेसुमार होणारी बांधकामं, पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, दंगली, बॉम्बस्फोट, आगी, हल्ले, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपत्ती निर्माण होतात. आता ह्या आपत्तींकडे तुम्ही जर नीट ह्या उदाहरणांकडे जर लक्ष दिलं तर असं तुम्हाला लक्षात येईल की सगळ्या आपत्ती निसर्गामुळे होत नाहीत. महापूर, भूकंप वगैरे ह्या नैसर्गिक आहेत, पण काही दहशतवाद, दंगली होणे, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट, हल्ले हे माणसं करतायत. माणसांमुळे येणाऱ्या आपत्ती आहेत, पण त्यासुद्धा आपल्याला माहीत नसतात, हो की नाही. आपत्तींचे प्रकार पडतात, 2 प्रकार. देर आर 2 टाइप्स ऑफ डिझास्टर, नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. नॅचरल म्हणजे निसर्गात ज्या घडून येतात त्या आपत्ती की जे आपल्याला माहीत नसतात. मॅनमेडही आपल्याला माहीत नसतात, पण ते माणसाच्या कृत्यामुळे होतात. देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज मॅनमेड डिझास्टर. तर नॅचरल डिझास्टर भूकंप, ज्वालामुखी, अतिवृष्टी, पूर येणे, फ्लड, सुनामी, दुष्काळ, फेमाईन, these are all natural disasters. and man-made disasters are fire, युद्ध म्हणतो ना आपण, दंगल, रायड्स, चेंगराचेंगरी, स्टॅम्पेड, देन लिकेज ऑफ केमिकल गॅस कंपनीमधून गॅस बाहेर पडणे, भोपाळ दुर्घटना तुम्हाला माहीत असेल, बॉम्ब एक्सप्लोजन, बॉम्बस्फोट, कोलॅप्स ऑफ बिल्डिंग, कोसळणे, इमारती आत्ताच काही दिवसापूर्वी इमारत कोसळली होती. धोकादायक इमारत कोसळली की त्यामुळे माणसंही मृत्युमुखी पडतात. आता धोकादायक इमारत त्यामध्ये माणसं राहत होती, त्या लोकांना आधी त्याने खाली केलं असतं तर मग नसतं ना नुकसान झालं. म्हणजे हे झालं मॅनमेड डिझास्टर. नाऊ विल सी सम ऑफ द डिझास्टर्स. पहिलं बघा आपण भूकंप, अर्थक्वेक. अर्थक्वेक म्हणजे काय तुम्हाला माहितीच ना, मग सांगितलं किलारीचा भूकंप. जमिनीच्या खाली, जमिनीच्या पोटात प्रचंड उष्णता जेव्हा निर्माण होते ते जमिनीचं कवच म्हणजे भूकवच हादरायला लागतं, जमीन थरथरायला लागते आणि हे कवच हलणे, भूकवच म्हणजे जमीन हलणे, याला म्हणतात भूकंप. बघा या चित्रात दाखवलं आहे पहिल्या चित्रामध्ये. भूकंपाचा केंद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रचंड उष्णता असते आणि या उष्णतेमुळे जेव्हा ही उष्णता, बाह्य उष्णताच कुकरची शिट्टी, आतमध्ये उष्णता निर्माण झाली, कुकरची शिट्टी वाजून ती उष्णता वाफेच्या रूपाने बाहेर पडते ना, स्टीम जी निर्माण होते ती. तसेच उष्णतेमुळे जे वाफ तयार होत असेल, प्रचंड उष्णता तयार होत असेल, ती बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेला जमिनीचा जो कवच आहे ते हलतं, हलायला लागतं, त्याला भेगा पडतात, हादरतं, थरथरतं आणि ह्या सगळ्याला म्हणतात भूकंप, अर्थक्वेक. बाजूच्या चित्रात तुम्हाला दिसत असेल की जमिनीला भेगा पडल्या आणि जमीन तुटली आहे बघा आणि गाड्या त्या आतमध्ये गेलेल्या. We will see what is earthquake. The movements in the interior of the earth release tremendous amount of energy. पृथ्वीच्या पोटामध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. ती काय होते, रिलीज म्हणजे बाहेर पडते. कशाच्या रूपाने बाहेर पडते? भूकंप लाटा. This causes seismic waves leading to the movement of Earth's surface.
जमिनीचा जो पृष्ठभाग जो आहे पृथ्वीचा तो काय होतो, मुवमेंट, हलते हो, हालचाल होते. मग कोणत्या कोणत्या प्रकारच्या हालचाली होतात त्यामध्ये, लाईक ट्रिमर्स, शेकिंग, क्रॅकिंग अप एक्सेट्रा, अँड दॅट इज कॉल्ड ॲज अर्थक्वेक. जमिनीमध्ये होणाऱ्या कोणकोणत्या प्रकारच्या हालचाली आहेत, ट्रिमर्स म्हणजे थरथरते जमीन, शेकिंग म्हणजे हलते, क्रॅकिंग अप म्हणजे जमिनीला भेगा पडतात. अशा प्रकारच्या घटना घडणे याला काय म्हणतात, अर्थक्वेक असे म्हणतात. मग आता हा भूकंप का होतो बरं, कोणती कारणं आहेत भूकंप होण्याची, पाहूया आपण पुढे. आता मग अर्थक्वेक का होतो, भूकंपाची कारणं. ज्वालामुखी जमिनीतून बाहेर पडतो डोंगरावर, त्यामुळे सुद्धा जमिनीचा पृष्ठभाग हा झालेला असतो, कमकुवत झालेला असतो, की ज्यामुळे भूकंप होऊ शकतो. धरणाचा ताण, धरणं आपण बांधतो, त्यामुळे सुद्धा जमिनीचा जो पृष्ठभाग जो आहे धरण बांधताना त्यामध्ये काही प्रमाणामध्ये धरणाचा ताण आल्यामुळे भूकंप होऊ शकतो. खाणकाम, खाणीमध्ये जेव्हा खाणीमधून धातू वगैरे काढण्यासाठी खोल खणलं जातं, ते सुद्धा भूकंपाचं एक कारण आहे. अणुचाचणी करण्यासाठी जमिनीमध्ये खोल खणून त्यामध्ये तो अणूची जी रचना असते ती केलेली असते आणि त्यावेळेला सुद्धा जमीन हादरते. हे सगळे वेगवेगळे जे जमिनीखाली हालचाल, बघा या चित्रात ते जमिनीखाली हालचाल झालेली तुम्हाला दिसत असेल आणि जमिनीचा पृष्ठभाग कसा सरकतो. दिस ऑल आर द रिझन्स फॉर अर्थक्वेक. मग परिणाम काय, भूकंपामुळे परिणाम काय होतात, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. दिस इज वन ऑफ द इफेक्ट आय टोल्ड यू. भूकंपामुळे काय होतं, बांधकामं, पूल, रस्ते, लोहमार्ग सर्व उद्ध्वस्त होतात, तुटतात. नदी नाले यांचे प्रवाह बदलतात. नद्यांचं जे पाणी असतं ते प्रवाह भूकंपामुळे, कारण जमीन खालची हादरल्यामुळे बदलतं. त्यामुळे काय होतं, नदीच्या पाणी जे आहे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरतं आणि नॅचरली फ्लडची कंडिशन निर्माण होते. फ्लड म्हणजेच पूर येते. पुढे भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होते. रस्त्याने समजा माणसं चालत आहेत, गाडी आहे आणि जर असं झालं तर ती माणसं मृत्युमुखी पडणार साहजिकच आहे. दुसरा आपण आपत्ती पाहणार, महापूर, फ्लड. महापूर शब्दावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, फ्रिक्वेंटली अकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. सगळ्या आपल्या जगाच्या भागामध्ये हा जो पूर आहे तो वर्षेवर येतच असतो. कारण पाऊस आला की पाण्याचा निचरा जर बरोबर झाला नाही अतिवृष्टीमुळे तर हा महापूर येण्याची शक्यता असते. पण नदीचं पाणी जे आहे, पावसाचं जे पाणी आहे नदीतून व्हायला पाहिजे, पण नदीच्या पात्राच्या बाहेर जेव्हा येतं तेव्हा हे पुराचं संकट येतं. नदीच्या पात्राच्या बाहेर पाणी आलं की ते पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरतं आणि भरपूर पाऊस आला की पाण्याचा निचरा करण्याची जी सिस्टम असते ती सुद्धा अपुरी पडते आणि त्यामुळे गटारं तुंबतात आणि पाणी रस्त्यावर येऊन काही कालाने ते घरातही शिरतं. त्याला आपण पूर म्हणतो. परिणाम काय, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ फ्लड. यूज, लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. बरोबर ना, जीवित आणि वित्त. कुठलंही नॅचरल डिझास्टर झाला की लाईफ आणि प्रॉपर्टीचं नुकसान. दुसरं काय, अजून काय होऊ शकतं भूकंपामुळे, महापुरामुळे पाणी वाहतं, जमिनीवरून वाहतं, त्यामुळे जमिनीची धूप होते, माती वाहून जाते, सॉईल करोशन. देन महापुराचा पिकांचं नुकसान होतं. त्याचबरोबर पूर ओसरल्यानंतर रोगराई जास्त पसरते, बरीच लोक आजारी पडतात, आजार, रोगराई यांचं जास्त फैलाव होतो पूर आल्यानंतर. पुढचा आपण नॅचरल डिझास्टर पाहणार आहोत ते म्हणजे वादळ, स्टॉर्म. वादळ कधी निर्माण होतं, कमी दाबाचा पट्टा जेव्हा निर्माण होतो, हवेच्या वेगवेगळ्या थरामध्ये कमी अधिक दाबाचा पट्टा निर्माण झाला की वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहू लागतात आणि त्यालाच म्हणतात वादळ. फॉर्मेशन ऑफ हाय और लो एअर प्रेशर बेल्ट इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस चेंज इन वेदर विच रिझल्ट्स इन स्ट्रॉंग वाइंड्स कॉल्ड एज स्टॉर्म्स. इन दिस पिक्चर यू कॅन सी. वादळ जेव्हा येतं तेव्हा सुद्धा वारे जोराने वाहतात आणि त्यामुळे प्रचंड नुकसान होतं. वादळामुळे मग काय परिणाम होतात ते आपण पाहूया. वादळामध्ये सुद्धा बरंच नुकसान होतं. वादळग्रस्त प्रदेशामध्ये फार नुकसान होते.
वीज पुरवठा खंडित होतो, सगळे वायर्स वगैरे सर्व म्हणजे कोलॅप्स होतं, त्यामुळे वीज पुरवठा खंडित होतो. जीवित व मालमत्ता यांची हानी होते. दळणवळण यंत्रणासुद्धा म्हणजे ट्रान्सपोर्ट सिस्टम जी आहे देशाच्या आत किंवा ज्या ठिकाणी वादळ झाले असेल त्या ठिकाणची दुसऱ्या देशात दुसऱ्या भागांना जोडण्याची ट्रान्सपोर्ट सिस्टम वगैरे जी आहे ती सुद्धा पूर्ण बंद होते. इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स. द नेक्स्ट डिझास्टर दॅट इज फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर वनवा, जंगलामध्ये आगी लागतात, तुम्हाला माहीत असेल. जंगलामध्ये जंगलं, कुर्ण, गवताळ प्रदेश या ठिकाणी जे नैसर्गिक कारणामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त हा प्रकार होतो की जे आग लागते, सर्व झाडं आपोआप जळायला लागतात एकमेकावर घासून, आणि त्याला म्हणतात वनवा, फॉरेस्ट फायर. फॉरेस्ट फायर इज अन अनकंट्रोल फायर इन द फॉरेस्ट ड्यू टू नॅचरल और मॅनमेड कॉजेस. फॉरेस्ट फायर स्प्रेड्स ॲट ए ट्रिमेंडस स्पीड. आणि एकदा ती आग लागली की एकदम ट्रिमेंडस स्पीड म्हणजे प्रचंड वेगाने ही आग पसरत जाते आणि सर्व झाडं जळत जातं. मला माहिती असेल ॲमेझॉन जंगल आहे, त्या जंगलामध्ये प्रचंड मोठी आग लागली आणि ते जंगल जवळजवळ 1.5-2 महिने ते जंगलातील झाडं जळत होती. मग याच्यामुळे सुद्धा फॉरेस्ट फायरमध्ये सुद्धा परिणाम होतात. काय परिणाम होतात तर नैसर्गिक संपत्तीचं प्रचंड नुकसान होतं, कारण झाडं जळून जातात आणि झाडं जळल्यामुळे जे कार्बन डायऑक्साईड हवेत पसरतो आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण. तर डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय. आता आपल्याला माहिती आहे की एखादी गोष्ट होणार आहे आपल्याला माहीत नसतं. हे नॅचरल कॅलॅमिटी जे आहेत किंवा नैसर्गिक घटना ज्या आहेत ते होणारे माहीत नसतं. मग त्याच्यासाठी आपण काहीतरी सोय करून, कधीतरी काहीतरी होणार आहे, बरोबर ना. मग त्यासाठी सोय करून ठेवणे याला म्हणतात डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय की आपत्ती टाळण्यासाठी किंवा आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना करणे, त्यासाठी क्षमता मिळवणे याला म्हणतात आपत्ती व्यवस्थापन. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर. प्रिव्हेंट म्हणजे थांबवणे. मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड ॲज डिझास्टर मॅनेजमेंट. आत्ताच तुमच्या सर्वांच्या लक्षात येत असेल ह्या कोरोनाच्या ह्या काळामध्ये म्हणजे एवढी लोकांची संख्या कोरोना इतक्या लोकांना होत आहे, तर आपल्या देशाने किती सोय केली आहे, किती क्वारंटाईन सेंटर्स निर्माण केली, सर्व हॉस्पिटल्स आणि त्याप्रमाणे मास्कचा पुरवठा, ऑक्सिमीटर्सचा पुरवठा, हे सर्व आपल्या देशाने ही आलेली आपलं नॅचरल कॅलॅमिटीज आहे, आपल्याला आलेलं नैसर्गिक संकटच आहे. आणि त्यासाठी आपलं सरकार जे काय सर्व करत आहे सोय त्याला डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतात. आणि टू प्रिव्हेंट ऑर रेड्यूस डॅमेज कॉज बाय नॅचरल और मॅनमेड डिझास्टर म्हणजे हा जो डॅमेज जो होतो आहे तो काय केला पाहिजे, तो थांबवण्यासाठी किंवा नुकसान टाळण्यासाठी मॅनेजमेंट इज मोस्ट रिक्वायर. मग या ठिकाणी आता मी मराठीत दिलं आहे तेच तुम्हाला. आपत्ती टाळणे, आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना करणे याला आपत्ती व्यवस्थापन म्हणतात. आपत्तीमध्ये होणारं नुकसान टाळण्यासाठी हे नियोजन आणि व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण संस्था आपल्या देशाची ती ह्या नियोजनाचं सर्व काम करत असते. महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपत्ती काळात जेव्हा पूर येतो, तुम्हाला माहिती आहे आपल्या NDRFच्या आपल्या ज्या काय म्हणतात आपत्ती व्यवस्थापन हे आहेत मिलिटरी फोर्स वगैरे आहेत, त्यांना पाचारण केलं जातं, समाजातील लोकांना बोलवलं जातं. म्हणजे आपत्ती काळामध्ये एकमेकांना मदत करणे, सहकार्य करणे ही आपली जबाबदारी आहे. ड्युरिंग ए डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज अवर मोरल रिस्पॉन्सिबिलिटी. नाव विल सी हे दिस आर सम नंबर्स टू कॉन्टॅक्ट. आपत्ती व्यवस्था आपल्या ठिकाणी एखादी घटना घडली तर आपण कोणाशी कॉन्टॅक्ट करा, त्याचे हे नंबर आहेत. पोलीस 100, अग्निशमन दल 101, नेक्स्ट कोणता आहे बघा ॲम्ब्युलन्स 102 आणि आपत्ती नियंत्रण कक्ष म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर जे आहे त्याचा नंबर आहे 108. तुम्ही यापैकी कोणत्याही नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्हाला लगेच तिथून हेल्प मिळेल. आता आपण काही उपाययोजना एखादी आपत्ती आली आहे, मग त्या तुम्हाला आता माहिती असेल कोरोना काळामध्ये आपण बातम्या बघतो की आपल्या देशामध्ये किती पेशंट झाले, किती लोक बरे झाले, किती काय सोय केली आहे, हे सर्व आपण कुठे पाहतो, रेडिओवर ऐकतो किंवा TV वर पाहतो, बरोबर ना. म्हणजे रेडिओ TV च्या बातम्यांकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. वी शुड कीप वॉच ऑन TV, ऑन रेडिओ न्यूज.
यू शुड यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओ ऑल्सो, कारण कधी कधी बघा सायक्लॉनमध्ये तुम्हाला सांगितलं की सगळी वीज यंत्रणा पण बंद पडते, तर बॅटरी ऑपरेटेड रेडिओ मोबाईल वापरायचे की ज्यावर तुम्ही न्यूज ऐकू शकता. हवामान खात्याने दिलेल्या सूचनासुद्धा तुम्ही काळजीपूर्वक ऐकायच्या आहेत. अजून काय उपाययोजना करायच्या आहेत, ह्या झाल्या बेसिक. आपल्याकडे काही वेबसाईट असतात, ते वेबसाईट www.imd.government.in ही वेबसाईट आहे, तिचा वापर करायचा की ज्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, वेगवेगळ्या आपत्तींची माहिती मिळणार आहे की त्या आपत्ती ज्यावेळेला काय करायचं ह्याची माहिती आहे वेबसाईट. अजून काय करायचं आहे, ढगफुटी झाली की अतिवृष्टी झाली, डोंगर उतारावर दरडी कोसळतात, मगाशी दाखवलं तुम्हाला माळींचं, आणि त्यामुळे डोंगर टेकड्या खचतात, तर अशा ठिकाणी पायथ्याशी थांबायचं नाही, उंचावर जाऊन राहायचं. पुराच्या वेळेला सुद्धा नदीला पूर आला, नदीकाठच्या परिसरात आपल्या पाणी भरतं, ज्या ठिकाणी घरं असतात तिथे न थांबता उंचावर सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबायचं आहे. नेक्स्ट, आता भूकंपाच्या वेळेला रस्ते दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रोड उखडले जातात, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाताना पुढचा मार्ग व्यवस्थित आहे का याची तुम्ही काय करायची आहे, खात्री करून घ्यायची, तरच पुढचा प्रवास करायचा आहे. नेक्स्ट, ड्युरिंग अन अर्थक्वेक आपल्याला मदत केंद्र वगैरे जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण काय करायचं, मदत केंद्र किंवा छावणीचा आसरा घ्यायचा. टेक द शेल्टर ऑफ रिलीफ कॅम्प्स ॲज दे प्रोव्हाइड अस मेडिसिन, फूड पॅकेज, ड्रिंकिंग वॉटर, फर्स्ट एड, म्हणजे जे छावणी केंद्र असतात त्या ठिकाणी आपल्याला औषध अन्न पुरवठा वगैरे होतो, त्यामुळे त्या मदत केंद्रांची तुम्ही मदत घ्यायची आहे. आणि नेक्स्ट, आगीपासून तुम्ही वाचण्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे ना, अग्निशमन फायर एक्सटिंग्विशर असतो, आपल्या शाळांमध्ये असतो, हॉस्पिटल्स, रेल्वे स्थानक या ठिकाणी फायर एक्सटिंग्विशर असतात, तर त्यांचा आपण उपयोग करायचा. So today we have studied all different types of disasters over here. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.